बेळगावात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय देवदासी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढून सरकारकडे विविध मागण्या सादर करण्यात आल्या। देवदासी महिलांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी निधी जाहीर करावा, तसेच मासिक भत्त्यात वाढ करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। बेळगाव जिल्ह्यातील पुनर्वसित आणि धर्मांतरित देवदासी महिलांच्या पुढाकारातून ही संघटना कार्यरत असून राज्यातील 3823 माजी देवदासी महिला या संघटनेच्या सदस्य आहेत। राज्य सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागांतर्गत कर्नाटक महिला विकास महामंडळाने बेळगावात देवदासी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येतो। या प्रकल्पामार्फत देवदासी प्रथेचे समूळ नष्ट करण्यासाठी व त्यांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। संघटनेच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षापासून गावागावात जाऊन देवदासी प्रथेविषयी जागृती अभियान राबवले जात आहे, मात्र अजूनही त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निधी मिळत नाही। त्यामुळे तात्काळ निधी वितरित करून नोकरीची संधी आणि आर्थिक आधार द्यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। हमको पेंशन पहले 400 था, बाद में 1000 बढ़ाया। अभी उसमें हम लोग को 2000 बढ़ाया, लेकिन हम लोग को महंगाई इतना बढ़ गया है, हमको खर्चा ज़्यादा लगता है। हमको कोई नहीं है पीछे, हम अकेले देवदासी है। हाँ, हमको इतना खर्चा बढ़ गया है, अभी महंगाई बढ़ गया है, तो कोई अपने को पैसा बस नहीं होता है। तो अभी पेंशन बढ़ा के देना चाहिए। और हमको खेती देते देते बल्कि कितना साल हो गए खेती दे रहे नाही। आम्ही बालपणानं देवदासी आहे, म्हणजे देवाचं सेवा करत आलेले आहे। आम्हाला काही शेत नाही, काय नाही, आई बाप बघत नाही। आता कुणाला हॉटेलमध्ये काम करायचं, कुठं तर काम करायचं, शेतीमध्ये काम करायचं, असं काम करून आम्ही पोट भरत असतो। आता काय केले, 2000 रुपये आम्हाला पेन्शन मिळते ते, मग ते कारण आम्हाला 2000 मध्ये पोट भरत नाही। मग त्याच्यासाठी आम्ही काय केलोय, आता अत्याचार बसावा आणि बसून शिनी आम्ही तुम्हाला सांगावं, गोरगरीब आहे मी, आमचं तो कोण बघणार, तुम्ही सहाय करणार ना आम्हाला। मग त्याच्या कारण आम्हाला पेन्शन वाढवून द्या आणि कुणाला शेत वगैरे नाही त्यांना शेत जरा हे करून द्या। आणि मुलासने काही काम नाही, त्यांना रानात काम करून खाते ते, दोन क्षण 3 क्षण असं कामाला जाते, पोट भरत नाही त्याच्यानं। काय जरा लोट पाणी तर केलं तर आपलं ऑफिसमध्ये लोटायला लावलं, कुठं तर पिवन मध्ये काम केलं। किती वर्ष आंदोलन करताय, आता सरकारला काय सांगायचं तुम्हाला? आता सरकारला हेच सांगायचं बघा, त्यांना शेत नाही आणि पेन्शन वाढावं करा आणि त्यांच्या मुलासनी जरा कामाला लावायला। हा, आणि घरांचं म्हणजे किती आता 1,70,000 रुपये देते ते, 1,70,000 मध्ये आमचं पोट भरत नाही, घर होत नाही। पोट कधी भरून घ्यावं आणि घर कधी बनवावं आम्ही, असं होतं। या कारणासाठी 5 लाख रुपये तुम्ही केलं तर आम्हाला तुमचं धन्यवाद आम्ही करतो। सर, आम्हासनी देवदासी महिलासाठी घर मंजूर होणे आणि देवदासी पोरासाठी मिसलाती नोकरीमध्ये त्यांनासनी मिसलाती पाहिजे आणि देवदासीची माशासन आता 2000 आहे, ते आम्हासनी कनिष्ठ 3 ते 5000 व्हायला पाहिजे आणि देवदासी महिलासाठी 2 एकर आम्हासनी गव्हर्नमेंट जागा द्यायला पाहिजे सर, जमीन द्यायला पाहिजे सर। आम्ही आता बरोबर एक 25-30 वर्षपर्यंत हे होराट चालू आहे सर, संपूर्ण कर्नाटक। आम्ही आता मास घटप्रा म्हणून बेळगाव जिल्ह्याचे हे देवदासी महिलेचे आम्ही इथं आज आम्ही प्रतिभटनेला बसले सर। किती लोक आहेत देवदासी कर्नाटक अंदाज सर 48,000 लोक आहे। बेळगाव मध्ये आम्ही 3000 आहे सर, 3000 सरकार म्हणजे सर आमचे एवढेच उद्देश आहे की देवदासी महिलासाठी, त्या मुलासाठी, त्यांच्या मुलीसाठी नोकरीमध्ये राखीव जागा आम्हाला पाहिजे आणि देवदासी महिलासाठी प्रत्येक महिलाला घर पाहिजे। ते घर किती 1,50,000 देते, ते 50,000 पुरत नाही, आम्हाला मिनिमम 5 लाख द्यायचं आमचं मागणी आहे सर। आणि आंदोलनामध्ये इथं सर आम्ही बेळगाव जिल्ह्यातलं सगळं लोक आलेलं आहे, बेरे, चिक्कोडी, रायबाग, अतनी, हुक्केरी, गोकाक, मोडलगी हे तालुक्याचे सगळे लोक इथं आलेलं आहे सर। शंकर कांबळे। और मेरा नाम सुखदेवी है, हम अतनी तालुक में रहती हूँ, प्रमोटर्स बोल के मैं काम करती हूँ। हमारा मांगने हमको क्या है, मीसलाती देवदासी महिलाओं को 5000 रुपये माशासन होना चाहिए और 2 एकड़ जमीन हमको मीसलाती चाहिए। मीसलाती हमको, हम सब लोग गरीब लोग हैं,
हमको खेत भी नहीं है और हमारा बच्चे लोग काम करने के लिए जाते हैं, एक दिन काम मिलता है, एक दिन काम नहीं मिलता है, इसीलिए वो लोग हम सब भूखा पैसा ही रहना पड़ता है। और बच्चे लोग को एक एक बच्चा लोग है, एक एक लोग को बच्चा लोग नहीं है। वो माँ लोग को क्या होता है, अभी 2000 माशासन आता है, उसमें उनको जिंदगी नहीं चलता है, गोली दवा देना पड़ता है, फिर खाने के लिए चाहिए। इसीलिए हम लोग बहुत मजबूरी है। 5000 रुपये माशासन होना चाहिए और 2 एकड़ हमको जमीन मिसलाती, हमारा बच्चे लोग के लिए नौकरी और काम करने के लिए वो भी मिसलाती चाहिए।